विद्यार्थी मित्रांनो, प्रथमेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीतो. या व्हिडिओपासून आपण 8वीच्या पुस्तकातील पहिली कविता टाइम टू बिलीव्ह या कवितेचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. तर चला आपण स्क्रीनवर जाऊया आणि या कवितेचा आपण अभ्यास सुरू करूया. तर बघा, पेज नंबर 1 पासून आपण सुरू करतोय. या कवितेचं नाव आहे अ टाइम टू बिलीव्ह. या कविता शिकायला सुरुवात करण्यापूर्वी पेज नंबर 1 वरती तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटीचा आपण अभ्यास करणार आहोत. काय आहे ऍक्टिव्हिटी? तर बघा, वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप म्हणजे काय की कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी आपण ज्या वेळेला पूर्वनियोजन करतो त्या पद्धतीने, जसं की कोणताही खेळ खेळण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप करतो, व्यायाम करण्याआधी वॉर्मिंग अप करतो, म्हणजे आपण त्याचा पूर्व तयारी करतो. तशा पद्धतीने कवितेकडे जाण्यापूर्वी पूर्व तयारी करण्यासाठी हा दिलेला भाग आहे जो आपण इथे अभ्यासणार आहोत. म्हणून त्यांनी तिथं असं लिहिलेलं आहे वॉर्मिंग अप. तर चला फर्स्ट क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे? थिंक, चूज अँड फिल अप द लेबल्स विथ व्हॉट अ सनराइज सिम्बॉलाइजेस. म्हणजे काय? सनराइज म्हणजे काय हो? तर सनराइज म्हणजे सूर्योदय. सिम्बॉलाइजेस म्हणजे चिन्हांकित करणे किंवा एक प्रकारचं चिन्ह असणे, त्याला आपण काय म्हणतो? सिम्बॉलाइजेस म्हणतो. मग यांना काय विचारायचं आहे? तर ते म्हणतात चूज अँड फिल अप लेबल्स. म्हणजे काय? खाली जे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत आणि ह्या ज्या लेबल्स आहेत ह्या लेबल्स तुम्हाला काय करायचे आहेत? या शब्दांनी भरायचे आहेत. कशा संदर्भात आहेत हे शब्द? विथ व्हॉट सनराइज सिम्बॉलाइजेस, म्हणजे सूर्योदय काय चिन्हांकित करीतो त्या संदर्भात माहिती देणारे हे शब्द आहेत, किंवा याच्यामध्ये जे शब्द आहेत त्यातून तुम्हाला ते शब्द निवडायचे आहेत. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. सूर्योदय कोणत्या गोष्टी चिन्हांकित करीतो त्याची माहिती देणारे शब्द तुम्हाला या दिलेल्या शब्दांमधून निवडायचे आहेत आणि या बॉक्स मध्ये भरायचे आहेत. तर बघा, सूर्योदय म्हणजे सकाळची वेळ असते आणि सूर्य उगवतो, ही जी नैसर्गिक घटना आहे ती घटना आपल्याला काय शिकवते या गोष्टी आपल्याला माहित आहे. त्याचा संदर्भ काय हे शब्द देतात का ते आपण पाहूया. पहिला शब्द आहे ज्वेलरी. ज्वेलरी म्हणजे काय हो? ज्वेलरी म्हणजे दागिना. दागिन्या संदर्भात काय सूर्योदय माहिती देतोय का? किंवा सूर्योदयाविषयी दागिना हा शब्द काय माहिती देतोय का? तर नाही, याचा आणि त्याचा काही संबंधच येत नाही, त्यामुळे हा पहिला शब्द येणार नाही. आर्ट, कला येईल का? तर कलेचा आणि सूर्योदयाचा याचा देखील काही संबंध येत नाही, त्यामुळे कला देखील शब्द येणार नाही. होप. होप म्हणजे काय हो? तर होप म्हणजे आशा. बघा, जसं की रोज एक नवीन दिवस उगवतो किंवा रोज एक नवीन दिवस येतो, त्या दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून होते. म्हणजे आज जे काय वाईट घडलं असेल किंवा चांगलं घडलं असेल तर ते आजच्या आज काय होतं? सूर्यास्तानंतर संपून जातं. पण उद्या एक काय आहे? एक नवीन दिवस आहे. तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी आहे. म्हणजे काय? एक आशा आहे. मग होप. होप सूर्योदयाविषयी काही गोष्टी चिन्हांकित करीतोय का? तर हो, सूर्योदयाविषयी माहिती देणारे किंवा सूर्योदय होप एक आशेविषयी आपणास एक चिन्ह देतोय, त्यामुळे होप हा पहिला शब्द येणार आहे. दुसरा शब्द बघा, बर्थ. बर्थ येणार आहे का? बर्थ म्हणजे जन्म. हो, नक्कीच. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी नवा जन्म असतो, त्यामुळे बर्थ हा देखील शब्द येणार आहे. अँगर येणार आहे का? अँगर म्हणजे राग. तर राग येणार नाही, कारण क्रोध कसा असतो? क्रोध माणसाचा वाईट असतो. एक चांगले नातेसंबंध तो क्रोध तोडतो, एक चांगली मैत्री क्रोध हा तोडतो. त्यामुळे क्रोध हा शब्द येणार नाही, कारण सूर्योदय काय करतोय? एक नवीन गोष्टी चिन्हांकित करीतोय, त्यामुळे क्रोध हा शब्द त्याच्याशी जुळणार नाही. न्यू ऑपॉर्च्युनिटीज. बघा, ऑपॉर्च्युनिटी म्हणलेलं नाही, न्यू ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी, आणि न्यू ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे नवीन संध्या. रोज काही नवीन तुम्हाला करण्याच्या काय आहेत? संध्या मिळतात. आणि खरोखर सूर्योदय नवीन संध्या या गोष्टी काय करतो?
चिन्हांकित करीतो. बघा पुढील शब्द बघा, गुड मॅनर्स. गुड मॅनर्स म्हणजे काय? चांगले शिष्टाचार. तर चांगले शिष्टाचार ही गोष्ट, हा शब्द इथे येणार नाही. कारण काय आहे? सूर्योदय ही रोज घडणारी घटना आहे आणि रोज काहीतरी नवीन घडणारी घटना आहे. त्यामुळे गुड मॅनर्स इथे येणार नाही. इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे काय? प्रोत्साहन. प्रोत्साहन आहे का हो? तर हो, नक्कीच प्रोत्साहन सूर्यामध्ये किंवा सूर्याच्या उगवण्यातून आपल्याला समजते. त्यामुळे प्रोत्साहन हे आहे. न्यू अचिव्हमेंट म्हणजे काय? नवीन यश. हो, हे सुद्धा इथून चिन्हांकित होतं. नवीन यश. हॅपीनेस, आनंद. तर आनंद, आनंद हा शब्द कदाचित येणार नाही. कारण काय? सूर्योदय काय करतो? नवीन गोष्टी आपणास दाखवतो. रोज तो उगवतो. एक नवीन गोष्टींचा अनुभव आपणास देतो. त्यामुळे आनंद, आनंद रोज नवीन असतो, परंतु आनंद कोणत्याही गोष्टीवरून येतो आणि तो कधी येतो, केव्हा येतो, फक्त आपण त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. त्यामुळे हॅपीनेस किंवा आनंद हा शब्द येणार नाही. मिसरी. मिसरी म्हणजे काय? तर खूप दुःख असणे. दुःख चिन्हांकित करतोय का? नाही, तर दुःख हा शब्द येणार नाही. ब्राईट मुमेंट्स. ब्राईट मुमेंट्स म्हणजे काय? उजळणाऱ्या घटना किंवा उजळणाऱ्या गोष्टी करणे किंवा एक चांगल्या गोष्टी करणे की ज्या गोष्टी इतरांपर्यंत एक चांगला संदेश घेऊन जाणार आहे. तर ब्राईट मुमेंट्स हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये येणार नाही. रोज काहीतरी नाविन्य असं आपण करू शकेल असा शब्द पाहिजे. त्यामुळे कदाचित ब्राईट मुमेंट सुद्धा येणार नाही. न्यू एम्स. बघा, नवीन ध्येय. तर बघा, मी जसं सांगतोय, सूर्योदय काय करतोय की रोज काहीतरी नवीन करण्याचं आपल्याला प्रोत्साहन देतोय. त्यामुळे न्यू एम्स हा सुद्धा शब्द त्याच्याशी तंतोतंत जुळतो. त्यामुळे हा सुद्धा शब्द येणार आहे. मनी. मनी म्हणजे काय? पैसा. पैसा आणि या घटनेचा काही संबंध नाही, या नैसर्गिक घटनेचा. बघा, न्यू सरप्राइजेस. न्यू सरप्राइजेस म्हणजे काय? तर नवीन आश्चर्ये. तर नवीन आश्चर्य आपणास सूर्याच्या त्या घटनेतून किंवा ही जी नैसर्गिक घटना आहे, रोज सूर्याचं काय होतं? सूर्योदय होतो, रोज सूर्य उगवतो. या घटनेतून आपणाला नवीन आश्चर्य हा शब्द सुद्धा चिन्हांकित होतोय. त्यामुळे हा शब्द सुद्धा नक्कीच येणार आहे. तर चला आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हणलेला आहे पुढचा प्रश्न? An acrostic is a poem or a write-up in which the first letter of each line forms a word when it is read vertically. म्हणजे काय हो? म्हणजे त्यांनी एक acrostic म्हणजे एक खेळ सांगितलेला आहे आणि तो खेळ काय आहे? इज अ पोएम, ती एक कविता किंवा राईट अप इन विच द फर्स्ट लेटर ऑफ इच लाईन. बघा, हे एक असे शब्द आहेत की शब्दातील जे पहिलं अक्षर जे असतं, फर्स्ट लेटर, ते पहिलं अक्षर काय करतं? फॉर्म्स वर्ड. फॉर्म्स वर्ड म्हणजे ते एक नवीन शब्द तयार करतं. केव्हा करतं? व्हेन इट इज रीड व्हर्टिकली. आपण जे वेळेला ते शब्द एक 4-5 शब्दांचा समूह आपण घेतो आणि त्यांना व्हर्टिकली उभ्या पद्धतीने आपण त्यांना मांडतो आणि उभ्या पद्धतीने मांडल्यानंतर त्यातील पहिलं अक्षर आपण बाजूला घेतो. त्यावेळेला ते पहिलं अक्षर, प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर हे पुन्हा आपण उभ्या मांडणीनुसार ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला एक नवीन शब्दाची उत्पत्ती होते. हा खेळ त्यांनी तिथे सांगितलेला आहे, दाखवलेला आहे. त्याचं उदाहरण सुद्धा त्यांनी दिले. बघा, इथे काही शब्द घेतले. फेथफुल घेतलाय, रिअल रिलिएबल घेतलाय, इन्स्पायरिंग घेतलाय, इनकरेजिंग घेतलाय, नोबल घेतलाय, डेडिकेटेड घेतलाय. हे सर्व त्यांनी शब्द घेतलेले आहेत. या प्रत्येक शब्दातील काय केले? पहिलं अक्षर त्यांनी बाजूला घेतले. बघा, एफ घेतले, रिलिएबल मधून आर घेतले, इन्स्पायरिंग मधून आय घेतले, एनकरेजिंग मधून ई घेतले,
नोबल मधून एन घेतले आणि डेडिकेटेड मधून काय घेतले, डी हे अक्षर घेतले. आणि ज्या वेळेला हे अक्षर व्हर्टिकली म्हणजे उभ्या स्वरूपात आपण वाचतो त्यावेळेला काय होतं, एका नवीन शब्दाची उत्पत्ती होते. झाले काय बघा, स्क्रीनवर बघा. एफ, आपण एफ घेतला, आर घेतला, परत आय घेतला, नंतर ई घेतला, एन घेतला, टी घेतला. याच्यापासून काय नवीन शब्द तयार झाला, फ्रेंड, मित्र हा शब्द तयार झालेला आहे, असं त्यांनी उदाहरण दिले. म्हणजे थोडक्यात त्यांनी प्रश्न नेमका काय आहे, खेळ नेमका काय आहे हे समजावून त्यांनी उदाहरणातून दिलेला आहे. आता त्यांनी पुढे तुम्हाला एक काम सांगितलेलं आहे. काय आहे काम, विथ युअर बेंचमेट ऑर ग्रुप, म्हणजे तुमच्या गटासोबत किंवा तुमचा जो वर्गमित्र आहे त्या वर्गमित्रासोबत काय करायचं आहे, कम्प्लीट द अॅक्रोस्टिक ऑफ बिलीव्ह अँड फेथ. हा जो खेळ आहे किंवा हा जो अॅक्रोस्टिक आहे तो बिलीव्ह अँड फेथ या दोन्ही शब्दांपासून तुम्हाला खेळायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे. एक नोट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. Please note that the words or phrases should be more or less related to the topic. Related to the topic, you can use a thesaurus. म्हणजे काय हो, की हा जो शब्द आहे या शब्दाचा काय अर्थ आहे, रिलेटेड टू द टॉपिक म्हणजे या शब्दाचा जो अर्थ आहे, काय आहे शब्दाचा अर्थ, तर बिलीव्ह, बिलीव्ह म्हणजे विश्वास, आणि फेथ, फेथ म्हणजे पण विश्वास. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे, विश्वास आहे. परंतु वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये या दोन शब्दांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपयोग केला जातोय. तर बघा, बिलीव्ह अँड फेथ, मग याचा अर्थ काय आहे, विश्वास, आणि याच्या संदर्भातच काय पाहिजे, शुड बी मोर ऑर लेस रिलेटेड, म्हणजे याच्या संदर्भात, मग ते कमी संदर्भात असो किंवा अधिक असो, याच्या संदर्भात तुम्हाला काय करायचे, इथे शब्द घ्यायचे. जसं बघा, इथे पहिला अक्षर त्यांनी बाजूला घेतलेलं, तसं ऑलरेडी तुम्हाला हे जे एक शब्द उभा स्वरूपात शब्द देऊन त्याचे अक्षरे बाजूला ऑलरेडी दिलेले आहेत, आणि तुम्हाला याचे जे पुढील जे शब्द होते तसे इथे तुम्हाला इथे पुढील शब्द तयार करायचे आहेत. मग ते फ्रेजेस बघा, मग ते छोटी वाक्य असली तरी चालतात किंवा एखादा एक शब्द असला तरी चालतो. आणि आपण थिसॉरस, थिसॉरस म्हणजे काय, समानार्थी किंवा त्याचा समान अर्थ असणाऱ्या शब्दांचा समूह किंवा ते जो संग्रह असतो त्या संग्रहाचं जे पुस्तक असतं त्याला थिसॉरस असं म्हणतात. या थिसॉरसचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकताय, आणि उपयोग करून तुम्ही या शब्दांचे वेगवेगळे अर्थ, वेगवेगळ्या अर्थाचे शब्द घेऊ शकतात. पण तरी पण मी जे शब्द घेतले ते तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या विचारांनी इतरही शब्द घेऊ शकता. मात्र अट एक आहे की ते या शब्दांचे जे अर्थ आहेत म्हणजे विश्वास या अर्थाच्याच संबंधित ते शब्द असायला हवे. तर बघा, पहिला जो शब्द आहे बिलीव्ह मधला बी, त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी पुढे शब्द दिलेला आहे, बी सर्टेन ऑफ, म्हणजे काय, खात्री बाळगा. मग खात्री बाळगणे किंवा खात्री असणे किंवा एक प्रकारे कन्फर्मेशन असणं, हे काय आहे, बिलीव्हच्या विश्वासाच्या संबंधित आहे, म्हणून तो शब्द येतोय आणि त्यासाठी त्यांनी तो शब्द दिलेला आहे. दुसरा काय शब्द आहे, तर दुसरा आहे ई. दुसरा काय शब्द आहे, तर दुसरा शब्द आहे, तर बघा, ई साठी आपण एव्हरी ड्रीम यू होल्ड अशा पद्धतीने आपण एक फ्रेज घेऊ शकतो. याचा अर्थ काय होतोय, पुन्हा सांगतो, एव्हरी ड्रीम यू होल्ड, म्हणजे जे स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही मनामध्ये किंवा स्वतःजवळ पकडून ठेवा, ते तुमच्या जवळ ठेवा असं म्हटलेलं आहे. मग हे विश्वासाशी याचा कसा काही संबंध येतो, तर बघा, आपली काही स्वप्ने असतात ते आपल्याला पूर्ण करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी आपण धावपळ करतो, कष्ट करतो, पण काही अडचण आल्यानंतर काय होतं, आपण त्याच्यापासून लांब जातो किंवा आपला विश्वास कमी होतो. तर त्यासाठी
परिस्थिती कोणतीही असो, आपण आपल्या स्वप्नांवरचा विश्वास कमी करायला नको आहे. त्यामुळे बिलीव याच्याशी जुळणारा किंवा त्याच्याशी संबंध ठेवणारा फ्रेज आपण अशी वापरू शकतो की एव्हरी ड्रीम यू होल्ड, प्रत्येक तुमचं स्वप्न काय आहे ते पकडून ठेवा, कारण त्याच्यापासून लांब जाऊ नका. आपण दुसरा अक्षर पाहूया. दुसरा अक्षर आहे यल. यल साठी आपण म्हणू शकतो लर्न फ्रॉम एव्हरी मिस्टेक. काय म्हणू शकतो? जर फक्त शब्द घ्यायचा असेल तर लर्न घेऊ शकतो, किंवा लर्न फ्रॉम फ्रेज घ्यायची असेल तर लर्न फ्रॉम एव्हरी मिस्टेक. म्हणजे काय, माणसाच्या जीवनात माणूस आहे तर प्रत्येक माणसाकडून चूक ही होतेच, आणि ती चूक झाल्यानंतर आपण काय करतो, आपण त्याच्यापासून पाठीमागे जातो. तर याचा संबंध थेट विश्वासाशी जातो की चूक झाल्यामुळे आपला विश्वास कमी होतो की मी ती गोष्ट करू शकणार नाही, म्हणून व्यक्ती तिथून पाठीमागे जाते. असं न करता ती चूक एक प्रोत्साहन म्हणून आपण वापरू शकतो. त्या चुकीचा उपयोग आपण काहीतरी शिकण्यासाठी करू शकतो. कसं करू शकतो? ती चूक का झाली, ज्या गोष्टीमुळे ती चूक झाली त्या गोष्टीची पुनरावृत्ती आपण आपल्या जीवनामध्ये करणार नाही, म्हणून त्या गोष्टीतून आपण शिकायचं आहे आणि आपल्या ध्येयापासून आपला विश्वास हा कमी होता कामा नये. म्हणून त्याचा थेट संबंध बिलीव या शब्दाशी येतो, म्हणून आपण ही फ्रेज घेऊ शकतो लर्न फ्रॉम एव्हरी मिस्टेक. बघा परत आहे लेटर आय. आय साठी आपण म्हणू शकतो इन्स्पायर युअर सेल्फ टू ग्रो. ग्रो म्हणजे काय, तर वाढ, स्वतःची वाढ. युअर सेल्फ म्हणजे स्वतःची वाढ करण्यासाठी इन्स्पायर करायचं आहे. कुणाला करायचं आहे? स्वतःला करायचं आहे. इन्स्पायर युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करा. कशासाठी? स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःची वाढ करण्यासाठी. वाढ कशी करायची आहे? ती शिक्षणामध्ये करायची आहे, ती ज्ञानामध्ये करायची आहे. आपल्याला जे ध्येय साकार करायचे आहे त्या मार्गावरून आपण जात असता, त्या मार्गामध्ये आपण स्वतःची वाढ करायची आहे. मग त्याचा देखील संबंध आपल्या बिलीव या शब्दाशी येतो. ई पासून काय घेता येईल? पुन्हा एकदा ई आलाय, तो शब्द आपल्याला घ्यायचा नाही. मग आपण ई साठी असं म्हणू शकतो एक्सप्लोर न्यू हॉरिझॉन्स. काय म्हटलेलं आहे? एक्सप्लोर न्यू हॉरिझॉन. एक्सप्लोर म्हणजे काय? एक्सप्लोर म्हणजे शोध घेणे, नवीन नवीन गोष्टींचा शोध घेणे. हॉरिझॉन्स म्हणजे क्षितिजांचा किंवा नवीन विशिष्ट गोष्टींना आपण हॉरिझॉन असा शब्द वापरू शकतो. अशा गोष्टींना एक्सप्लोर करा. व्ही पासून आपण काय घेऊ शकतो? तर बघा व्हॅल्यू युअर ओन वर्थ. वर्थ म्हणजे मूल्ये. वर्थ या शब्दाचा अर्थ काय आहे? मूल्ये. स्वतःच्या मूल्यांची व्हॅल्यू करा म्हणजे जाणीव ठेवा. त्यानंतर परत ई आलाय, एका शब्दामध्ये 3 वेळा ई आलाय. बघा एक्सपेक्ट वंडर्स टू हॅपन. बघा एक्सपेक्ट म्हणजे काय? एक्सपेक्ट वंडर्स. एक्सपेक्ट म्हणजे काय? आशा ठेवणे, अपेक्षा ठेवणे. होप म्हणजे आशा ठेवणे. एक्सपेक्ट या शब्दाचा विशेष अर्थ घ्यायचा म्हणला तर आपण काय म्हणू शकतो? अपेक्षा ठेवणे. अपेक्षा ठेवायचे कशाची? अद्भुत गोष्टींची. अद्भुत गोष्टी घडण्याची अपेक्षा आपणाला ठेवायची आहे. त्यासाठी आपणास प्रयत्न करायचा आहे. आपण पुढील शब्दाकडे जाऊया. बघा फेथ. FAITH. एफ साठी आपण काय घेऊ शकतो? तर बघा एफ साठी आपण फॉरवर्ड थिंकिंग अशी फ्रेज आपण घेऊ शकतो. फॉरवर्ड थिंकिंग म्हणजे काय? तर नेहमी पुढचा विचार आपणास करायचा आहे. पुढचा विचार म्हणजे काय? तर जे आता घडलेलं आहे त्यापेक्षा किंवा त्यातच गुंतून न राहता आपण काय करायचं आहे? यातून बाहेर पडण्यासाठी पुढील गोष्टींचा आपण विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण ही फ्रेज वापरू शकतो फॉरवर्ड थिंकिंग. याचा देखील थेट संबंध विश्वासाची आहे. कसा आहे बघा, कारण फॉरवर्ड थिंकिंग
हे कधी करण्याची गरज भासते? ज्या वेळेला काहीतरी घटना घडते, काहीतरी गोष्ट घडते आणि आपण सतत त्याच्या विचारामध्ये घोरपळून जातो. एक उदाहरणार्थ सांगतो. एक वेगवेगळ्या सुद्धा घटना असू शकतात, पण याचा थेट संबंध विश्वासाशी कसा आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण देत आहे. तर बघा, फॉरवर्ड थिंकिंग म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आपण त्या घटनेमध्ये गुरफळून जातो किंवा त्याच विचारांमध्ये आम्ही पडलेलो असतो. याने काही उपयोग राहत नाही. आपली जी वाढ आहे ती कमी होत जाते. आपली जे स्वप्ने आहेत, ध्येय आहेत ते साकार करण्यापासून आपण पाठीमागे जातो. तर आपण असं न करता तिथून पुढे त्या विचारातून बाहेर येऊन आपण पुढील गोष्टींचा विचार करायला हवा. आणि असं जर करत असेल, हे करण्यासाठी स्वतःवर विश्वास असणं किंवा विश्वासाने मी जिंकणार आहे ही गोष्ट अंतःकरणामध्ये रुजू असणं गरजेची आहे. म्हणून याचा विश्वासाशी संबंध येतोय. म्हणून F साठी मी अशी फ्रेज घेतली, फॉरवर्ड थिंकिंग. आपल्याला सांगितलेलं आहे वर्ड किंवा फ्रेज घ्या आणि त्याचा अर्थ कमी अधिक प्रमाणात थेट या टॉपिकशी संबंधित असायला हवा. तर बघा, ए या अक्षरापासून काय घेऊया? ए या अक्षरापासून आपण घेऊ शकतो ऑलवेज होप किंवा ऑलवेज होपिंग, नेहमी आशावादी राहा. आता हा शब्द आता विशेष स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. नेहमी आशा ठेवण्यासाठी विश्वास सुद्धा लागतो. त्यामुळे हा शब्द सुद्धा किंवा ही फ्रेज सुद्धा येणार आहे. आय, इनर स्ट्रेंथ. प्रत्येक माणसांच्या मध्ये काय असते? एक आंतरिक शक्ती असते, नवीन काहीतरी करण्याची शक्ती असते. तर ते नवीन करण्याची शक्ती ओळखून त्याचा उपयोग करून तुम्ही काय करा? स्वतःची डेव्हलपमेंट करा. त्यासाठी विश्वास सुद्धा गरजेचा आहे. त्यामुळे इनर स्ट्रेंथ येणार. टी साठी काय येईल बघा? टी साठी ट्रस्ट. एक शब्द मी घेतो, ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास. विश्वासाशी जुळणार. मग एखादी फ्रेज घेऊया. काय घेऊया? विचार करा तुम्ही. बरं, मी एक सुचवतो, ट्रस्टिंग युअर जर्नी. ट्रस्ट युअर जर्नी नाही, ट्रस्ट इन युअर जर्नी. हे छान फ्रेज आहे किंवा व्याकरण दृष्ट्या शुद्ध आहे. ट्रस्ट इन युअर जर्नी. तुम्ही जो मार्ग धरलेला आहे स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःची ध्येय उद्दिष्टे साकार करण्यासाठी, त्या मार्गावर विश्वास ठेवा. थेट संबंध फेजशी येतो. आता आपण शेवटचा अक्षर पाहूया, एच. बघा, एच साठी आपण काय घेऊ शकतो? हार्ट लेफ्ट करेज. हार्ट लेफ्ट म्हणजे हृदयापासून किंवा मनापासून तुम्ही करेज ठेवा. करेज या शब्दाचा अर्थ आहे धैर्य किंवा आत्मप्रोत्साहन. तुमच्यामध्ये धैर्य असायला हवं की मी हे साकार करू शकणार, आणि हे करू शकणार याचाच अर्थ थेट विश्वासाशी जुळतोय की मी हे करू शकणार. हा माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, हा माझ्यामध्ये करेज आहे. त्या करेज वरती विश्वास ठेवायचा आहे. आणि करेज कसं पाहिजे? हार्टली पाहिजे, हृदयापासून पाहिजे, मनापासून पाहिजे. तर बघा, जसं आपल्याला इथे खेळ सांगितला होता, त्याने प्रत्येक शब्द घेऊन त्याच्यातील पहिलं लेटर, पहिलं अक्षर निवडून उभ्या स्वरूपामध्ये त्याचं वाचन करून एका नवीन शब्दाची उत्पत्ती केली फ्रेंड. तर त्यांनी आपल्याला खेळ देताना इथे सांगितलं ऑलरेडी उभे अक्षर त्यांनी दिलेले आहेत. आता तुम्हाला त्याच्यासाठी असे एक शब्द निवडण्याची गरज होती. मग तुम्ही ते शब्द निवडा किंवा फ्रेज निवडा. मी जेवढे काही सांगितलं त्याच्यामध्ये सर्व फ्रेजेस होत्या. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही विचार करा, आणि तुम्ही विचार करून तुम्हाला जे वाटतंय ते फ्रेज तिथे लिहा किंवा एखादा शब्द तिथे लिहा. तुम्ही थिसॉरसचा देखील उपयोग करू शकता. त्याचा उपयोग करून तिथे शब्द लिहा. आणि जर याच्यामध्ये काही शंका वाटत असेल, समजलं नसेल, कोणता पाठ तुम्हाला आणखीन शिकवण्याची गरज आहे, तर त्या संदर्भात देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही जे सुचवाल त्या पद्धतीने किंवा त्याच्यावरती आधारित मी नवीन कंटेंट या चॅनेल वरती अपलोड करेन. बघा, तर बघा,
या व्हिडिओमध्ये आपण फक्त पान नंबर 1 चा अभ्यास केलेला आहे, जिथे वॉर्मिंग अप म्हणून जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटीचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी कविता आहे एक्झॅक्ट त्या कवितेचा अभ्यास आपण करणार आहोत. तर लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या कवितेचा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.